सर्व समर्थ परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने देह धारण केलं आणि तो ख्रिसमसचा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत. या ख्रिसमसच्या सोहळ्यामध्ये 27वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं जात आहे आणि या साहित्य संमेलनाच्या आयोजन नियोजनासाठी ज्या ज्या लोकांचे सहकार्य आणि मदत आम्ही अनुभवली आहे त्या सर्वांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. या साहित्य संमेलनाचे आमचे अध्यक्ष कवी सायमन मार्टिन यांच्या देणगीबद्दल आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सर्व समितीबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द होता आणि त्या शब्दाने देह धारण केलं आणि तो आमच्यामध्ये प्रकाश आणि आवाज वाणी या रूपाने आला. अंधकाराने त्याला ग्रासलं नाही, तर अंधारामध्ये प्रकाश म्हणून त्याने त्याचं कार्य केलं. अरण्यामध्ये घोषणा होणारी वाणी म्हणजेच परमेश्वराचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, तुम्ही जगाचे मीठ आणि प्रकाश आहात. तुमचा खारटपणा कमी होऊ देऊ नका आणि तुमचा प्रकाश झाकू नका. या साहित्य संमेलनाद्वारे येशूचं वचन आणि शिकवण, त्याचं साहित्य शुभवर्तमानातील यावर आम्ही चिंतन करून सत्य, नीती आणि प्रकाश यावर विचारविनिमय करीत आहोत. आज आमच्या आजूबाजूला जो अंधार आहे तो नाहीसा करण्यासाठी, जे असत्य आहे ते दूर करून सत्यासाठी झगडण्यासाठी आणि नीतीचं, शांतीचं आणि प्रीतीचं राज्य निर्माण करण्यासाठी, समाज घडविण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमचे जे 27व्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये एक ज्वाला आहे. ही ज्वाला तुझं राज्य निर्माण करण्यासाठी, तुझा समाज घडविण्यासाठी, गरीब, उपेक्षित, वंचित, अडकलेल्यांना मुक्तीचा अनुभव देण्याची ही ज्वाला आहे. ही ज्वाला इथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये तू जागृत कर आणि त्या ज्वालेद्वारे तुझं राज्य निर्माण करण्यासाठी आणि सर्व माणसांचं तारण करण्यासाठी, विशेष करून गोर गरीब गरजवंतापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला प्रेरणा आणि शक्ती दे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याच्या वाणीद्वारे आणि लिखाणाद्वारे तुझी सुवार्ता पसरू दे, तुझं राज्य येऊ दे, तुझं वचन सर्वत्र वाढू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.